नमस्कार मित्रांनो, आज आपण केस तालुक्यातील आणि महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध एक पीक ज्याला आपण घेवडा किंवा हिंदीमध्ये राजमा म्हणतो, त्या पिकामध्ये जास्त प्रमाणात उत्पन्न वाढलं आहे आणि अनेक शेतकऱ्यांनी त्याचं एक पीक घेऊन आपल्या शेतीमध्ये आधुनिकता आणलेली आहे. एकदम किंवा सोयाबीनसारखं दूरून जर आपण पाहिलं तर हे सोयाबीन आहे का दुसरं पीक आहे ओळखू येत नाही. तर ह्या पिकानं महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ह्या पिकाची मागणी झालेली आहे आणि लागवण आणि पेरणी पण खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे. तर त्याच पिकाबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. आपण बघू शकतात की एका झाडाला जवळपास 15, 20 आणि 10 या दरम्यान शेंगा लागतात. ॲव्हरेज याचं जवळपास 22 शेंगाचं आहे मित्रांनो. आणि ही जी शेंग आहे यामध्ये 2-3 प्रकारच्या व्हरायटी आहेत. याला दिल्लीमध्ये किंवा हरियाणा, पंजाब आणि चंदीगड अशा उत्तर भारतामध्ये खूप मागणी आहे. याला छोले भटुरे किंवा राजमा चावल किंवा याची खीर बनवणं किंवा याची उसळ बनवणं किंवा भातासोबत किंवा भाजीसोबत हे मुख्य अन्न आणि 5 स्टार 7 स्टार हॉटेलमध्ये याची जास्त मागणी केली जाते. याला आपण चवळीच्या शेंगासारखी तुलना करून पाहू शकतो, पण याला राजमा म्हणतात. आणि भारतामध्ये दुसऱ्याच नावाने त्याचं एक केरळामध्ये सर्वात जास्त उत्पन्न घेतलं जाते भादेरवा, जसे की महाराष्ट्र आहे, कर्नाटक आहे, अलग लक्षात भादेरवा किंवा राजमा म्हणून ओळखला जातो. आता महाराष्ट्रामध्ये या पिकाचा जर कालावधी बघितला, समजा बऱ्याच ठिकाणाहून आता या पिकांबद्दल माहिती विचारली जाते म्हणून आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. या पिकाच्या प्रमुख 2-3 जाती आहेत. त्या जातीमध्ये एक आहे वाघ्या, दुसरी आहे अरुण आणि तिसरी आहे जांभळ्या प्रकारचा राजमा. आता हे जो आहे हे वाघ्या प्रकारचा राजमा आहे. तर यामध्ये काय आहे की वाघ्या पिकाचा जो प्रति हेक्टरी जे वजन आहे किंवा जे उत्पन्न आहे ते कमी निघतं, पण त्याला भाव जास्त आहे. त्यानंतर दुसरं जर जी जात आहे ती आहे वरुण. तर त्या जातीचं उत्पन्न जास्त आहे पण मार्केट कमी, आणि वाघ्या जातीला उत्पन्न कमी पण मार्केट जास्त आहे. म्हणजेच वाघ्या जात जर आपण शेतीमध्ये पेरली तर त्याचं उत्पन्न कमी निघेल, पण त्याला मार्केटला भाव काही ठिकाणी 8-9 हजारापासून ते 15,000 रुपये क्विंटल पर्यंत या पिकाची लागवड आणि उत्पादन घेतलं जातं. आता जवळपास 70 ते 80 दिवसाचं हे पीक आहे मित्रांनो. एका महिन्यात 30, 2 महिन्यात 60, म्हणजे 2.5 महिन्याच्या आत हे पीक घेतलं जातं. जर काळी माती असेल, चिकन, ज्याच्यामध्ये पाणी शोषण्याची क्षमता थोडीशी वेळ लागतो आणि झाडाची उंची वाढते, त्यामुळं त्याची काढ किंवा त्याचा पूर्ण परिपक्वता यायला थोडा वेळ लागतो. आता याला जमिनीचा जर प्रकार पाहिला आपण तर थोडीशी हलकी आणि मुरमाड अशी जमीन लागते, तांबडी जमीन लागते. जास्त काळी जमीन लागत नाही, कारण का झाडाची उंची आणि वाढल्यामुळं पिकाच्या शेंगा कमी लागतात आणि उत्पन्नाला वेळ लागतो, म्हणून मुरमाड हलकी जमीन लागते. आता पाण्याची जर पद्धत आपण पाहिली तर या हलक्या आणि भुसभुशीत जमिनीला एकतर पाटाचं जास्त पाणी चालत नाही, कारण का बिया वाहून जाण्याच्या पेरणीच्या वेळेस शक्यता असू शकते. त्यानंतर स्प्रिंकलर जर वापर केला तर काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं असतं की रब्बीची पीक किंवा पेरणी खोल केली पाहिजे, पण या पिकाला जास्त खोली जमत नाही. कृषी शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार हे जे पीक आहे तर फक्त एक मातीनं बी ह्याचं झाकलं गेलं पाहिजे, आणि झाकले गेल्यानंतर त्याला रेन पाईप जो सर्वात उत्तम पाणी देण्याचा एक मार्ग आहे त्याचा उपयोग केला पाहिजे. आणि स्प्रिंकलरनं बिया दबून जातात जमिनीखाली, जास्त खोली पेरणी करून जमत नाही. आणि स्प्रिंकलरचा जर वापर केला तर आपण ह्याला योग्य पद्धतीनं पाणी देऊ शकतो. आणि जसे महाराष्ट्रामध्ये किंवा इतर ठिकाणी सोयाबीनला जे वातावरण आहे, रब्बी हंगामामध्ये 10, 15 किंवा 20च्या दरम्यान टेम्परेचर, किंवा मग जे रेनची जी किंवा पावसाची जी क्षमता आहे ते हिवाळ्या हंगामानुसार थंड प्रमाणामध्ये 100 किंवा 50 किंवा 80च्या आसपास मिलीमीटर मध्ये चालते. आता या 70 दिवसाच्या पिकामध्ये किंवा 80 दिवसाच्या पिकामध्ये आपण एक खरीप हंगाम, दुसरा रब्बी हंगाम, यानंतर उन्हाळ्यामध्ये आपण विविध माळव्याची शेती किंवा बाजरीसारखी पर्ल मिलेट असं उत्पन्न घेऊ शकतो. आता या पिकाचं जर आपण दुसरं वैशिष्ट्य पाहिलं, याला फवारणी 7 ते 8 दिवसामध्ये पहिली फवारणी करावी लागते, कारण का यामध्ये जे कीड आहे किंवा जे अळीचं प्रमाण आहे याच्यामध्ये एक पॉड म्हणतात त्याला, शेंग किंवा पॉड, ह्या शेंगाला पोखरण्याची एक अळी असते, त्याला खोड अळी म्हणू शकतात आपण. त्यानंतर बुरशी आहे, त्यानंतर खोड अळी आहे, त्यानंतर मावा आहे, असे विविध रोग पडतात, म्हणून फवारणी करणं आवश्यक आहे. त्यानंतर
याला जे खताचं प्रमाण आहे आपण 10-26-26 किंवा NPK असे सुरुवातीला याचा डोस वाढवण्यासाठी किंवा ह्याची प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी या पिकाला देण्याची गरज आहे. राजमा पीक एवढं वाढण्याचं कारण प्रमुख काय आहे, तर राजमा आपण आपल्या जीवनामध्ये एक तर भाजी बनवून खाऊ शकतो, उसळ बनवून खाऊ शकतो, किंवा याच्या शेंगा जे आहेत शेंगा आपण भाजून किंवा बॉईल करून किंवा उकळून खाऊ शकतो. याच्यामध्ये प्रोटीन आहे, विटॅमिन्स आहेत, जस्ट आहे, मिनरल्स आहेत, विविध प्रकारचे पोषक तत्व असल्यामुळं उत्तर भारतात आणि विदेशामध्ये सुद्धा याची मागणी आहे. राजमा चावल आपण विविध ठिकाणी ऐकलंच असेल, त्यालाच घेवडा या पिकालाच राजमा असं म्हटलं जातं. आता हे पीक जवळपास 8 दिवसामध्ये काढणीला आलेलंच आहे. आणि हा दुसऱ्या जर मार्केटमध्ये गेलात तर एक इटकरी कलरचा, एक जांभळ्या प्रकारचा आणि एक पांढऱ्या प्रकारचा, असे 3 प्रकारचे मुख्य महाराष्ट्रामध्ये ह्याचं राजमाचं पीक घेतलं जात आहे. आता महाराष्ट्रात प्रमुख जिल्हे कोणते कोणते, तर एक आहे सातारा, त्यानंतर बीड आहे, नगर, त्यानंतर उस्मानाबाद, त्यानंतर विविध ठिकाणी महाराष्ट्रातील तालुक्यामध्ये हे पीक घेतलं जात आहे. आणि केस तालुका सुद्धा आघाडीवर आहे. कारण एक तर पिकाला ह्या खर्च आणि मेंटेनन्स कमी आहे, पण याचं उत्पादन क्षमता जास्त आहे, कालावधी कमी आहे, 2-2.5 महिन्यामध्येच कंप्लीट होते. त्यानंतर आपण पाणी देऊन आणि खुरपणी वगैरे करून या पिकाचं उत्पन्न घेऊ शकतो. तर अनेक शेतकरी मित्रांचा प्रश्न असतो की राजमा हे पीक घेवडा आहे किंवा त्याला कोणत्या पद्धतीची पेरणी लागवड केली पाहिजे. तुम्ही पेरणी पद्धतीने सुद्धा याची लागवड करू शकतो. टोकन पद्धतीने जर केली तर फायदा एक आहे की पेरणीनं जर झाडं जवळ जवळ झाली तर शेंगा कमी लागतात, जसं की 7, 8, 10. जर 2 झाडामध्ये समजा अर्धा फूट अंतर जर आलं किंवा 1 फूट तर 20-22 अशा एका झाडाला शेंगा लागतात. आपण त्या ठिकाणं पाहिलेलं आहे. मगाशी त्या मामानं आपल्याला सांगितलंच आहे की जेवढी पेरणी दूर असेल तेवढी शेंगाचे प्रमाण जास्त आहे. आणि हे पहा, इथं पाहू शकता आपण, हे बघा एका झाडाला शेंगा किती लागलेल्या आहेत. इकडे बघा, आपण मोजून बघूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 14. इथं आता हे जवळजवळ झाड आहे म्हणून इथं 14 शेंगा लागलेल्या आहेत. आता हे सुद्धा बघा किती मोठ्या प्रकारे पोषक तत्व याचं वाढलेलं आहे. आणि हा जो राजमा आहे, आपण आपल्या शेतीला एक जोडधंदा, योग्य पीक, आधुनिक पीक म्हणून याचा उपयोग करून आपण प्रयोग करू शकतात. अनेक मित्रांनी मेसेज करून, फोन करून विचारलं की केस तालुक्यामध्ये राजमा पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जाते, त्याचं उत्पन्न कसं आहे, त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा. त्यामुळे आपण हा महत्त्वपूर्ण शेतकरी बांधव, आधुनिक तरुण या शेतीबद्दल उत्सुक आहेत आणि आपल्या शेतीला एक आर्थिक सक्षम बनवण्याचं काम हे असे पीक घेत असतात. तर आपण जवळपासच्या शेतीच्या एखाद्या फार्मला व्हिजिट करून याबद्दल चांगली माहिती घेऊ शकतो. आपण ह्या आता याचं मार्केट जर बघितलं तर तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मागणी आहे. आता लगेच थ्रेशिंग म्हणजेच मळण्याचं सीझन सुरू होतं. हे काढला याला पोत्यावर आतरायचं, जास्त वाळू द्यायच्या नाही शेंगा. जास्त वाळल्या, वल्ली असताना ती शेंग निबर लागते, फुटत नाही. वल्ली असताना ही शेंग खूप निबर आहे, पण जर ही शेंग वाळली तर थोडा सुद्धा धक्का लागला की त्याच्या बिया बाहेर निघतात. म्हणून याचं डॅमेजचं प्रमाण जास्त वाढतं. काढताना योग्य वेळी ह्याची काढणी झाली पाहिजे आणि चवळ्या आतरून त्याच्यावर हे शेंगा टाकल्या पाहिजेत आणि नंतर मळणी करून लगेच त्याची आपण योग्य ठिकाणी ठेवायची बाजारात. अशा पद्धतीने आपण राजमा पिकाबद्दल मित्रांनो माहिती पाहिलेली आहे. आता थोडक्यामध्ये जर आपण ह्याचे खत जर बघितले तर 10-26-26 आहे, 20-20-0-13 आहे, 18-18-10 आहे. NPK आता याला जे आहे ते पोटॅशचं प्रमाण थोडंसं जास्त लागतं. आता पेरणी पद्धतीमध्ये बेड पद्धत आहे, लागवड आहे, सपाट जमीन लागते, जास्त खोल करून जमत नाही. त्यानंतर याच्यामध्ये जे खाद्याचं प्रमाण आहे माणसाच्या शरीराला आणि आरोग्याला, एकतर रब्बी म्हणजेच विंटर सीझन मध्ये हा क्रॉप घेतला जातो. सॉइल जे आहे ते आपल्याला एक भुसभुशीत लागते अँड मीडियम लागते, मुरमाड जमीन किंवा पिवळीशी जमीन, जास्त काळी किंवा जास्त पाण्याची जमीन लागत नाही. त्यानंतर ह्याची जी काढणी आहे आपण मगाशी पाहिलं की उन्हामध्ये जास्त जमत नाही, एक तर मॉर्निंग नाही तर इव्हिनिंगला, सकाळी किंवा संध्याकाळच्या कालावधीमध्ये याची काढणी केली पाहिजे, जेणेकरून शेंगा ह्या तडकत नाहीत किंवा फुटत नाहीत आणि बियाचं आपल्या नुकसान होत नाही. त्यानंतर पाणी जे आहे याच्यामध्ये साचलेले जमत नाही. जर समजा काळी माती असेल तर 3 फुटाच्या वर झाडाची उंची वाढते, नाही तर नॉर्मल 2 ते 1.5 फुटापर्यंत त्याची उंची राहते. आता याच्यावर रोग आपण पाहिले, मावा आहे, तुडतुडे आहे, किडे आहे, खोडमाशी आहे, पॉड गोर. पॉड म्हणजे शेंग, सगळ्याच शेंगांना पॉड असं म्हटलं जातं. गोर म्हणजे एक रोग आहे.
त्यानंतर आता ह्याला सध्या तर मशिनीनं काढण्याची पद्धत नाही, म्हणून मजुरांचा वापर होतो आणि मजुरांना रोजगार सुद्धा मिळतो. म्हणून या राजमा पिकानं खाण्यामध्ये आणि महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांना एक क्रांतिकारक शेतीचं एक नवीन पर्याय दिलेला आहे. आणि हरभऱ्यासोबतच आपण हे पीक घेऊ शकतो आणि त्याचा खाद्यामध्ये सुद्धा चांगला उपयोग आहे. मागणी जास्त आहे, काढण्याची पद्धत सोपी आहे आणि जास्त आपल्याला याच्यामध्ये प्रक्रिया करायची आवश्यकता नाही. 75 ते 80 दिवस लागतात. जर काळी माती असेल तर थोडे 10-5 दिवस पुढे माग पिकाचे होऊ शकते. एकरी 15 ते 18 किलो बियाणं लागतं याला. आणि जो त्याचा जो उतार येतो किंवा एका एकर मध्ये जर पेरल्यानंतर आता काही ठिकाणी अर्धा एकर मध्ये 6 ते 7 कट्टे याचा उतार आलेला आहे. जमिनीनुसार आपल्या मशागतीनुसार याचा उतार येत असतो. असं काही फिक्स नाही की आपण थोडी मशागत कमी घेतली किंवा जमिनीचा पाण्याचा आणि फवारणीचा उपयोग व्यवस्थित न झाला तर उतार कमी प्रमाणात येतो. आणि अर्ध्या एकर मध्ये एका शेतकऱ्यांनी जवळपास 6 कट्टे घेतलेले आहेत. आणि जी गोल्ड डायमंड जी जांभळा प्रकारची जी ही आहे बियाण्याचा प्रकार, त्याला सुद्धा एक जांभळा कलर असून त्याला मागणी जास्त आहे. तर महाराष्ट्रामध्ये सध्या वाघ्या आणि वरुण ह्या जाती एवढ्याच्या प्रसिद्ध आहेत. आपण तिथं एक बाजूला एक झाड आहे ते पाहणार आहोत. त्याला जास्त शेंगा लागलेल्या आहेत, जमिनीमध्ये गवत आलेलं आहे आणि या पिकाला तेवढासा त्या गवताचा त्रास नाही, कारण का पिकाची आता काढणी जवळ आलेली आहे. याच ठिकाणी जवळच बघा इथं एक झाड आहे. या झाडाच्या आपण शेंगा मोजूया. आता इथं एकच झाड आहे बघा, इथं पाहू शकता तुम्ही जवळ करून पाहू शकता बघा, एकच झाड आहे. आता याच्या शेंगा मोजू आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ही इकडे एक आहे 11 झाल्या. त्यानंतर आणखीन खाली इकडे बघा 12 हे 13 हे 14 खाली 2 आहेत 15 आणि 16 17 18 19 20 आणि इकडं 21 22 23. बघा ह्या झाडाच्या आसपास एकही झाड नसल्यामुळे याला शेंगाची संख्या जास्त आहे, म्हणजे 22-23 आहे. जर पेरणी दाट झाली तर शेंगाची संख्या ही कमी होत जाते. इथं पण हिरव्या झाडाला ह्या अशा प्रकारच्या वाटाण्यासारख्या शेंगा दिसतात आणि म्हणूनच बऱ्याच ठिकाणी याला सुद्धा खूप जास्त शेंगा लागलेल्या आहेत. हरभऱ्याला पर्याय म्हणून किंवा पल्सेस प्रोडक्शन जे आहे इंडियामध्ये त्याला पर्याय म्हणून हे राजमा एक पीक आलेलं आहे. अशीच आपण माहिती एक छोट्याशा पद्धतीनं प्रयोगामध्ये पाहिलेली आहे आणि अनेक विद्यार्थ्यांना आणि शेतकऱ्यांना याचा फायदा व्हावा असाच व्हिडिओ बनवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब शेअर करा. आणि इथंच आपण थोडासा प्रयोग बघू शकतात. इथं आजोबांनी बघा टमाट्याची झाडं लावलेली आहेत. एका झाडाला बघा किती टमाटे लागलेले आहेत. हा या इकडे आपण बघू शकतात. हे बघा इकडं बघा हे बघा इकडे बघू शकत नाही. एक झाड आपण टमाटे मोजता येणार नाही तेवढे टमाटे लागलेले आहेत. आणि आजोबांनी खूप कष्टाने ह्या झाडाची काळजी घेतलेली आहे. हे बघा एकच झाड आहे, त्याला बांधणी केल्यामुळं योग्य पद्धतीने हे झाड टमाटे देतो. टमाटा हे पीक असंच आहे की ज्याला आपल्याला बांधणीच करावी लागते, जेणेकरून त्याच्या वाढ योग्य प्रकारे होत असते. आणि झाड जर खाली राहिलं तर त्याची वाढ होत नाही आणि त्याला फळांची संख्या सुद्धा कमी लागते. पलीकडून या तुम्ही. तर अशा प्रकारे आपण राजमा पीक सोबतच टमाट्याचे हे प्रयोग जिद्द असेल तर कुठल्याही क्षेत्रामध्ये पर्याय निघतो. आणि ही जी काळी माती आहे ही धरत्रीची आम्ही लेकरं, काळी आई ही आपली वसुंधरा ही आपली आई आहे. आणि जर आपण प्रयत्न केला तर मातीमधून सुद्धा सोनं निघतं. म्हणून AS न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. जय हिंद, धन्यवाद.